नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा हा आपला 47वा दिवस आहे. आणि आजचं आपलं रायटिंग हे परमार्थाच्या भावनेनं काम करणाऱ्या एका समाजसेवकाला समर्पित. त्यांचं नाव फादर डेमन. या माणसानं वयाच्या 20व्या वर्षीच दीक्षा घेतली आणि आपलं सगळं आयुष्य हे समाजकार्यासाठी, दयाधर्मासाठी घालवायचं असं ठरवलं. त्यांनी पहिला कोहोला आयलंडवर कुष्ठरोग्यांची सेवा करायला चालू केली. आणि ज्या काळात त्यांचा हा सगळा कार्यकाळ होता त्या 1860च्या दशकामध्ये कुष्ठरोग म्हणजे पूर्वजन्मीची पाप किंवा फक्त जादूटोण्याचा विषय होता. पण या माणसानं जादूटोण्यासाठी ठेवलेल्या बाहुल्या या स्वतःच्या हाताने नष्ट करून रोग हे जादूटोण्यानं नाही तर औषधानं बरं होतात असा संदेश स्वतः दिला. त्यावेळी त्यांचं वय फक्त 23 वर्ष होतं. त्यांना त्यावेळी कळालं की या सगळ्या कुष्ठरोगांना एका नावेत बसवून मोलोकाई नावाच्या आयलंडवर सोडण्याची प्रथा आहे. त्या कुष्ठरोगांचा पाठलाग करत ते स्वतः त्या आयलंडवर गेले आणि तिथली परिस्थिती ही अक्षरशः भयावह होती. त्या आयलंडला जिवंत माणसांचं थडगं म्हणलं जायचं, कारण तिथं जवळपास 8000 कुष्ठरोगी होते. आणि आता असंही मरणार आहे आणि तसंही मरणार आहे, म्हणून मग मौज मजा का करू नये या विचाराने ही लोक अक्षरशः अनितीचा नंगानाच करत होती. दारू आणि व्यसनांच्या आहारी जाऊन अक्षरशः सैतानी नाच तिथं चालू होता. हा माणूस तिथं गेला, स्वतः कुष्ठरोग्यांच्या मध्ये गेला आणि कुष्ठरोग्यांसाठी सेवाधर्म चालू केला. धर्म मंदिरं बांधली, पाण्याचे पाट काढून शुद्ध पाण्याची व्यवस्था केली, दवाखाने उभे राहिले, औषधांची व्यवस्था केली. आणि हे करत असताना या सगळ्या कुष्ठरोग्यांना नीतिमार्गावर आणलं आणि तिथली परिस्थिती सुधारली. वयाच्या 23व्या वर्षीपासून चालू झालेली सेवा अखंड काळ चालू होती. त्यानंतर एके दिवशी पाठीवर त्यांना कुष्ठरोगाचा चट्टा उठलेला जाणवला. त्यानंतर एके दिवशी दाढी करत असताना त्यांच्या अंगावर, त्यांच्या पायावर उकळतं पाणी पडलं आणि ते त्यांना जाणवलं सुद्धा नाही. तेव्हा मात्र त्यांना कळालं की आपल्याला सुद्धा आता कुष्ठरोग झालाय. त्यांना कुष्ठरोग झाल्याची बातमी जगभर पसरली. त्यांना प्रसिद्धी मिळाली, त्यांना संत रूप प्राप्त झालं. ह्या माणसानं कुष्ठरोगांसाठीच कदाचित जन्म घेतला, आयुष्यभर कुष्ठरोग्यांची सेवा केली आणि मरताना स्वतःच कुष्ठरोगी मरण पावले. आता या सगळ्यानंतर मला एक प्रश्न पडला की कुष्ठरोगानं या माणसाला मारलं का कुष्ठरोगानं या माणसाला अमर केलं? आता जर कुष्ठरोगाने या माणसाला मारला असं पण गृहीत धरलं तर 1840 रोजी जन्मलेला कुठला माणूस आजपर्यंत जिवंत आहे? तर उत्तर येतं कोणच नाही. पण 1840 मध्ये या माणसानं जी सेवा केली म्हणून आज इतक्या शतकानंतर सुद्धा आजही त्यांचं नाव घेतलं जातं आणि ते आदराने घेतलं जातं. आजचं आपलं रायटिंग अशाच थेट लढ्याबद्दल असणार आहे, किंवा पाठीमागून लपून वार न करता सरळ केल्या गेलेल्या वाराबद्दल असणार आहे. एकदा असंच लिहिलं होतं की एकदा संकटांचा आणि माझा संघर्ष झाला. कसलाही संबंध नसणारा माझ्यासारखा युद्धाला सामोरा गेला. तेव्हा एक वार संकटांच्या आणि एक वार माझ्या वाट्याला आला. मग कुणीतरी विचारलं, तू इथंच उभा आणि संकटरूपी काळ कसा काय मेला? मी सांगितलं, त्याच्या वाट्याचा वार त्यानं पाठीवर केला आणि माझ्या वाट्याचा मी छातीवर केला. धन्यवाद.